पाण्यात वॉकिंग केलं पाहिजे. कशात? वॉटरमध्ये, स्विमिंग पूल मध्ये वॉकिंग केलं पाहिजे. अच्छा, ऑस्टिओआर्थरायटिसचा पेन कसं कमी करू शकतो? प्रिव्हेंट करण्यासाठी बेस्ट आहे पाण्यात वॉकिंग केलं पाहिजे. कशात? वॉटरमध्ये, पाण्यात वॉकिंग केलं पाहिजे, स्विमिंग पूल मध्ये वॉकिंग केलं पाहिजे. अच्छा, हा. वाय? कारण की जेव्हा तुम्ही उभे राहताय तेव्हा एक ग्रॅव्हिटीचा फोर्स येतोय खूप जोरात खाली आणि Right. त्याच्यामुळे सगळं वजन हाडांवर येतं. पाण्याची अशी जादू आहे की त्याचं फिजिक्स वेगळं आहे, म्हणून तर आपण तरंगतो. खालून एक बायोन्सी फोर्स येतोय आणि त्या फोर्समुळे हाडांमधली झीज ऑटोमॅटिकली थोडासा गॅप वाढतो आणि व्यक्तीला चालताना त्रास होत नाही. अच्छा. ऑटोमॅटिकली त्यांच्यात फ्रिक्शन कमी होतं. जर फ्रिक्शन कमी झालं तर झीज कमी होणार, झीज कमी झाली की पेन कमी होणार, पेन कमी झालं की ऑटोमॅटिक पेशंटची ऍक्टिव्हिटी वाढायला लागेल. हो. सो इट इज अ बिग थिंग जे कोणी सांगत नाही की स्विमिंग पूल मध्ये चालायला जाणे. हे आहे. सेकंड इज जेव्हा नेसेसरी तेव्हा रेस्ट करणं, कमी उभं राहणं, एक्सरसाइजेस करणं. तर इथे सांगायचं म्हटलं कुठलं एक्सरसाइज तर हील प्रेस आणि नी प्रेस. नी प्रेस म्हणजे काय असतं? आपण फक्त नीच्या खाली उशी